श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, ही आहेत गरिबी आणि दारिद्र्य येण्याचे संकेत. गरिबी ही अशी समस्या आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्या मुलासाठी अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण यासारख्या मूलभूत गरजा आणि छंद पूर्ण करू शकत नाही. त्या व्यक्तीला मिळणारे उत्पन्न खूपच कमी असते. ती गरिबी खाली मानली जाते. ओळ त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करू शकत नाही. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती जीवनात पुढे जाण्यासाठी धडपडत असते. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत घेते, त्यासाठी पूर्ण समर्पण आणि जिज्ञासेने आपल्या कामाचा वेग वाढवतो आणि त्यानंतरही आयुष्यभर ते गरिबीचे बळी राहतात. आयुष्यात कष्ट करूनही ते श्रीमंत होऊ शकत नाहीत. यामागे अनेक कारणे आहेत. घरामध्ये गरिबी येण्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1. घरातील तुळशीचे रोप मरू नये. घराच्या मध्यभागी असलेले तुळशीचे रोप शुभ मानले जाते, पण तुळशीचे रोप पूर्णपणे सुकते, जे घरातील संकट आणि गरिबीचे लक्षण मानले जाते. नंबर 2. काळ्या मुंग्या. घरातील खारट पदार्थांमध्ये काळ्या मुंग्या दिसू लागल्या आणि जास्त वाढू लागल्या तर समजून घ्या, तुमचा येणारा वाईट काळ सूचित करतो. नंबर 3. तुमच्या घरात लावलेली झाडे हिरवीगार असतात, मग तुमच्या घरातील झाडांची पाने सुकायला लागली किंवा घरातील झाडांची पाने आणि झाडे वाळू लागल्यास समजून जा की बुध ग्रहाची अशुभ परिणाम तुमच्या घरांवर होणार आहे. नंबर 4. घरातील झाडू. घरातील झाडू हे घरातील लक्ष्मीचे प्रतीक मानले आहे, कारण ते घरातील गरिबी दूर करते, घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य आणते. झाडूवर पाय ठेवू नये, यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो. घरातील लहान मूल अचानक घर झाडू लागले तर घरात नको असलेला पाहुणे येण्याचे लक्षण समजावे, कारण ते दुर्दैवाला आमंत्रण देते. त्यामुळे गरिबी आणि दारिद्र्य असते. तसेच अंधार पडल्यावर झाडू लावणे टाळावे, यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. घरातील कोणीही सदस्य बाहेर गेला तर कोणीही झाडू नये. झाडू लपवून ठेवला जातो. त्याचप्रमाणे झाडूलाही नजरेपासून दूर ठेवावे. घरामध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे लक्ष नाही गेले पाहिजे. नंबर 5. पाल. तसे तर घरामध्ये पाल दिसणे शुभ असते, असे अनेकांचे म्हणणे आहे. जर तुम्ही काही कामासाठी बाहेर गेले असता परत येताच तुमच्या घरात एक पाल दिसली, याचा अर्थ तुमचा वाईट काळ लवकरच सुरू होणार आहे. जर तुम्ही नवीन घर घेतले असेल आणि त्यात मेलेली पाल दिसली तर घरात प्रवेश करण्यापूर्वी पूजा, हवन वगैरे करा. असे न केल्यास त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीचे प्रगती अडथळे निर्माण होतात आणि वाईट काळ त्या व्यक्तीवर नेहमी राहतो. नंबर 6. तसेच डोळा डावा फडफडत असल्यास तुम्हाला येणाऱ्या वाईट काळाचे संकेत मिळतात. ते म्हणजे माणसाचा डावा डोळा वळवळणे, म्हणजेच तुमच्या आयुष्यात कठोर परिश्रम आणि कष्ट घेऊन वेळ येणार आहे. तर पुरुषांचा उजवा डोळा वळवण्याचा अर्थ असा आहे की अशा प्रकारे तुमच्या आयुष्यात काही चांगली बातमी येणार आहे. नंबर 7. जर कावळा येऊन
तुमच्या डोक्यावर बसला तर तिच्या नवऱ्यावर काही मोठे संकट येणार आहे. घरात पडलेली काच किंवा सिरॅमिकची भांडी पुन्हा पुन्हा आपटणे हे अशा समस्या येण्याचे लक्षण आहे. नंबर 8. रात्री मागणाऱ्याला काही देऊ नका. रात्रीच्या वेळी सूर्यास्त झाल्यानंतर जर कोणी तुमच्या घरातील वस्तू मागण्यासाठी आला तर रात्रीच्या वेळी देऊ नये. यामुळे घरातील लक्ष्मीचा कोप होतो. नंबर 9. दारासमोर पाय ठेवून झोपू नका. जर तुम्ही तुमच्या खोलीत दाराकडे पाय ठेवून झोपत असाल तर वास्तूनुसार ते बरोबर नाही.